नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की संयमी ही भैरवीला खाली घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की माऊ, काल तू मला म्हणाली होतीस म्हणून मी पार्टीला गेले. भैरवी म्हणते, अगं समा, मी तुला फोर्स करत नव्हते. मला वाटलं तुझे छान फ्रेंड्स होतील, तुला मज्जा येईल म्हणून म्हटलं जा. संयमी रागातच म्हणते की मला कुठे माहिती होतं हे सगळं होणार आहे. माऊ, प्रियाच्या घरी आज पोलीस आले होते, आपल्या घरी नाही ना येणार. भैरवी म्हणते की नाही येणार. तू ओके आहेस ना? तू आलीस ना तिथून? मग नाही येणार आता ते, डोंट वरी. संयमी अजूनच रागात म्हणते, डोंट वरी म्हटलं म्हणजे झालं ना? अगं तुझ्यासाठी हे काहीच नाहीये का? तू साधं माझ्यासोबत बोलत सुद्धा नाहीयेस माऊ. भैरवी म्हणते, आय नो बेबी, मला ना खरंच खूप कामं होती गं. संयमी म्हणते, लेट मी वन थिंग, तुझ्यासाठी काम महत्वाचं आहे की मी महत्वाची आहे? भैरवी म्हणते, ऑफकोर्स तू. संयमी म्हणते, माऊ, मग प्लीज थोडा वेळ ना तुझं ते काम बाजूला ठेव आणि माझ्यासोबत बोल. असं म्हणत ती बाकड्यावरती बसते. तेवढ्या तिथे अनिश येतो आणि त्यांचं हे बोलणं ऐकतो. अनिश पुढे येतो आणि संयमीला म्हणतो, तिच्यावर असं ओरडायचं नाही. हे बघ समा, प्रत्येकाला आपापले स्ट्रगल असतात, घरातली कामं असतात, ऑफिसचं कामं असतं, हे सगळं करून तिला दमायला होतं. संयमी म्हणते की ओ, आता सॉरी हां, तुमच्या दोघांचं लग्न झालंय नाही का, तुम्ही मॅरिड आहात म्हटल्यावरती तुम्ही एकमेकांची साईडच घेणार. माझी कोण कशाला साईड घेईल नाही का, मी हे लक्षात ठेवील. असं म्हणत रागातच संयमी तिथून निघून जाते. तर अनिश मात्र तिला सॅम सॅम म्हणून आवाज देत असतो. अनिश हा भैरवीला म्हणतो, तुझं बरोबर होतं. तिला असं वाटतंय की ती फार एकटी पडलेली आहे आणि खरंच सांगतो, ही जी फिलिंग असते ना ही फार वाईट असते. त्यानंतर इकडे सोसायटीच्या हॉलमध्ये देसाई, सातपुते, मारणे, जनार्दन बसलेली असतात. देसाई म्हणतात की सातपुते, मार्च अर्धा संपत आलाय. सातपुते म्हणतात, अरे हो की, विसरलोच मी, आपल्याला सीएला भेटायला हवं. देसाई म्हणतात की घ्या, ह्यांचं आपलं काहीतरीच. अहो, मार्चमध्ये आपण काय करतो, सत्यनारायणाची पूजा घालतो की नाही? मारणे म्हणतात, अरे हो की, विसरलोच की. सातपुते म्हणतात, पण यावर्षी अजिबात मूड नाहीये. जनार्दन म्हणतात की हो ना, आपल्यासारख्या सभ्य लोकांच्या सोसायटीत पोलीस येऊन गेले, सगळं वातावरण बिघडलंय. देसाई म्हणतात की अहो, म्हणूनच म्हणतोय पूजा घालायची, त्यानिमित्ताने 4 लोक एकत्र येतील आणि सोसायटीत पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. मारणे म्हणतात की अहो देसाई, पूजा म्हटले की खर्च आला आणि सोसायटीच्या अकाउंटमध्ये खडखडाट आहे. देसाई म्हणतात, त्यावर पण एक इलाज आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघा, आपण अनिश आणि भैरवीला पूजा करायला सांगूयात. जनार्दन म्हणतात की नाही, नको. अहो, त्या दिवशी कसं बोलली ती, विसरलात का? महातीरसडबाई आहे ती. देसाई पटकनी म्हणतात, आणि श्रीमंत पण, आणि मोठ्या पगाराची नोकरी करते ती. आपला सगळा खर्चाचा प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करेल. जनार्दन म्हणतात की हो हो, हे लक्षातच आलं नाही माझ्या. देसाई म्हणतात की आणि मुख्य म्हणजे माजगावकर कटकट करणार नाहीत आणि आपला पैशाचा प्रश्नही मिटेल. आता एक काम करा, भस्कन जाऊन माजगावकरांना हे सगळं सांगू नका. ते हुशार आहेत, त्यांना लगेच कळेल. आणि त्यांना कळालं ना की आपला भैरवीच्या पैशावर डोळा आहे, मग काय करायचे तुम्हीच सांगा. माझ्याकडे एक आयडिया आहे. अनिशला मी सांगतो आणि अनिशला घोळक्यात घेतो. अनिश ऐकलं आपलं आणि मग भैरवी पण ऐकेल. जनार्दन म्हणतात, पण भैरवी खर्च करायला तयार होईल का? देसाई म्हणतात, का नाही होणार? मिरवायची हौस सगळ्यांनाच असते, त्यात ती बाई. आपण तिला सांगायचं, घे बाई घे, हवा तेवढा मान घे आणि आम्हाला हवा तेवढा पैसा दे. असं म्हणत हे सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर इकडे घरी सकाळची धावपळ चालू असते. इरा आणि ईशान ह्या दोघांची आज एंट्रन्स एक्झाम असते आणि ह्या दोघांचं उरकता उरकता भैरवीच्या नाकी नऊ येतात. अधूनमधून तिला ऑफिसचे कॉल देखील येत असतात. इरा ही नाश्ता करायला बसते, पण ईशान बसत नाही. भैरवी ओरडूनच म्हणते की अरे ईशान, तू उपाशीपोटी पेपर लिहिणार आहेस का? मग तुला नंतर काही सुचणार नाही हा. ईशान म्हणतो, अरे यार माव, तू ओरडू नको ना. भैरवी म्हणते, ओरडत नाहीये राजा, उशीर होतोय म्हणून बोलते. ईशान म्हणतो, माऊ, तू जर अशी मला ओरडलीस ना तर माझ्या काहीच लक्षात राहणार नाही हा. भैरवी म्हणते, जा लवकर नाश्ता कर, तोपर्यंत मी तुझी बॅग भरते. बघू काय काय घेतलंय बॅगेमध्ये, पुस्तकं घेतलीत का, कंपास बॉक्स घेतले का, असं म्हणत ती त्याची बॅग चेक करू लागते. पुढे म्हणते, काय रे, तुला ते स्केल पेन्सिल वगैरे काही लागणार नाहीये का? तर ईशान म्हणतो, शीट शीट ते राहिलंच, मी विसरलोच. ए इरा, प्लीज दे ना मला. इरा म्हणते, छान, तिथे बॅग आहे ना, तिथे जाऊन घे जा. ईशान म्हणतोय, दे ना प्लीज यार. इरा म्हणते, नाही, तू जाऊन घे. ईशान म्हणतो, बरं ठीक आहे, मीच घेतो. असं म्हणत घाई गडबडीत तो उठायला लागतो, तर त्याच्या हातून दुधाचा ग्लास हा खाली पडतो आणि फुटतो. भैरवी मोठ्यानेच म्हणते, अरे देवा, काय यार ईशान, जरा आजच्या दिवशी तरी नीट वाग ना. तुम्ही कामात कामं काय वाढून ठेवलंयत? काय झालं हे सगळं? ईशान म्हणतो, सॉरी, चुकून दूध सांडलं. भैरवी कामवालीला आवाज देत म्हणते की करिश्माताई, हे दूध जरा पुसून घ्या ना प्लीज. तर कामवाली बाई बाहेर येते आणि म्हणते की जमणार नाही, ते माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाहीये. अनिश म्हणतो, अहो असं काय करताय, घाईची वेळ आहे, घ्या ना पुसून.
कामवाली बाई म्हणते, "मी सांगितलं होतं का दूध सांडायला?" भैरवी म्हणते, "दुप्पट पैसे देते तुम्हाला, तोंड न वाजवता काम कराल का आता प्लीज?" कामवाली बाई म्हणते, "तुम्हाला काय, तुम्हाला 2 पोरं आहेत. तुम्ही एक्स्ट्राचा पगार देऊन मला काही पण करायला सांगाल का? मी नाही करणार." भैरवी म्हणते, "अच्छा असं आहे का? नको तुमचे उपकार. निघा आता. कामावरनं काढलं तुम्हाला. खूप जास्त माज दाखवला. निघा आता." कामवाली बाई म्हणते, "निघा काय निघा, पैसे काढा." भैरवी पटकन तिच्या पर्समधून पैसे काढते आणि तिच्या हातात ठेवते. कामवाली बाई पण ते पैसे बॅगेत ठेवत म्हणते, की "हां, आता तुम्हाला दुसरी कामवाली कशी भेटते ना तेच मी बघते. नाही ना तुमचं नाव एजन्सीमध्ये बॅन केलं ना तर बघाच तुम्ही." भैरवी म्हणते, "आम्ही आमचं बघून घेऊ. चला निघा, गेट लॉस्ट, निघा इथून." असं म्हणत ती त्या कामवाली बाईला काढून टाकते. आता तिसरी कामवाली पण बाई कामावरून काढून टाकली गेलेली असते. पुढे भैरवी ही डोक्यालाच हात लावून बसते. अनिश म्हणतो, "हे बघ तू जरा शांत हो. मी घेऊन जातो मुलांना." भैरवी म्हणते, "अरे अनिश, मला अजून त्यांचे टिफिन पण पॅक केलेले नाहीयेत, ते पॅक करायचेत." अनिश म्हणतो, "टिफिनची गरज नाहीये. एक्झाम आहे ना, 1 तासाचा पेपर आहे. पटकन येतील मुलं." पुढे अनिश, इरा आणि ईशानला म्हणतो, की "चला दोघा जणांनी पटकन आजोबांना नमस्कार करा, देवाला नमस्कार करा आणि निघा." पुढे इरा, ईशान हे दोघं जण अशोक मामांना नमस्कार करतात. अशोक मामा म्हणतात, की "ऑल द बेस्ट आणि हे बघा सगळा पेपर नीट लिहा. सगळे प्रश्न सोडवायचे. एकही प्रश्न सोडायचा नाही. कळलं?" पुढे अनिश ह्या दोघा जणांना घेऊन जातो एक्झामसाठी. तर भैरवी मात्र आता जाम वैतागलेली असते. तेवढ्यात तिला परत एकदा ऑफिसमधून फोन येतो. ती म्हणते, की "हो, हो. हॅलो, हॅलो. मला माहिती आहे आज मीटिंग आहे. मी निघते." असं म्हणत पटकन फोन कट करते आणि किचनमध्ये जाते. ते सांडलेलं दूध पुसण्यासाठी ती फडकं घेऊन येते. अशोक मामा उठतात आणि तिला म्हणतात, की "दे फडकं ते माझ्याकडे." भैरवी म्हणते, "राहू दे मी पुसते." अशोक मामा म्हणतात, "तुला ऑफिसची कामं असतील ना, जा तू. मी बघतो, मी पुसतो. दे इकडे." भैरवी मात्र 2 मिनिटं अशोक मामाकडे पाहतच राहते. अशोक मामा म्हणतात, "कशाला त्रास करून घेतेस? अगं मी तुझा शत्रू नाहीये. दे इकडे माझ्याकडे ते." भैरवी हळू आवाजातच म्हणते, की "मी दुसरी बाई शोधेल. मिळेल लवकरच." अशोक मामा तिच्या हातातून फडकं घेतात आणि म्हणतात, "जा." पुढे भैरवी तिचं ऑफिसचं काम करण्यासाठी जाते. त्यानंतर इकडे अनिश हा इरा ईशानला घेऊन चाललेला असतो. इरा म्हणते, की "काका मला फार टेन्शन आले रे." ईशान म्हणतो, "हो मला पण आले." अनिश म्हणतो, "तुला कसलं टेन्शन आलंय रे?" तर ईशान म्हणतो, "मला माझं नाही, मला हिच्या मॅथ्सचं टेन्शन आलंय." अनिश म्हणतो, "अरे स्वतःचं टेन्शन घे. तिने ॲटलीस्ट आजोबांकडे अभ्यास तरी केला असेल. चला आता लवकर." असं म्हणत हे बाहेर येतात. आता सोसायटीच्या आवारामध्ये देसाई असतात आणि ते अनिशला आवाज देतात आणि म्हणतात, की "अरे अनिश, 1 मिनिट. बरं झालास तू इकडेच भेटला. जरा काम होतं यार तुझ्याकडे." अनिश म्हणतो, "काय झालं?" देसाई म्हणतात, "अरे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीत आपण सत्यनारायणची पूजा करणार आहोत." अनिश म्हणतो, "अरे वाह! मला वाटलं, की जी काही भांडणं झाली ना मागच्या वेळेस त्यानंतर पूजा वगैरे काही होणार नाही." देसाई म्हणतात, "अरे भांडणं, वाद वगैरे चालायचे सोसायटीत, पण म्हणून काय पूजा करायची नाही का?" अनिश म्हणतो, "चांगला आहे. किती वर्गणी द्यायची?" देसाई म्हणतात, "अरे वर्गणी देशीलच, आधी मला एक वचन दे." अनिश म्हणतो, "कसलं?" देसाई म्हणतात, "काय आहे, आपल्या सोसायटीची प्रथा आहे ना, नवीन जोडप्याकडूनच पूजा करून घ्यायची. मग बसणार ना तू आणि भैरवी जोडप्याने पूजाला?" असं म्हटल्यावरती अनिश थोडासा घाबरतो आणि तो विचारात पडतो. देसाई म्हणतात, "अरे अनिश, अरे कसला विचार करतोयस?" तर अनिश ततमम करतच म्हणतो, की "मी ॲक्चुअली ते काय." देसाई म्हणतात, "अरे तिला लग्नाचं वचन एकदम पटकन दिलं असशील आणि मला वचन द्यायला एवढा वेळ लावतोयस? कम ऑन यार. अरे साधी पूजा तर आहे. खूप वेळ नाही लागणार." अनिश म्हणतो, "हो, पण भैरवीला विचारतो ना." तर देसाई म्हणतात, "अरे त्यात काय विचारायचंय? नाही म्हणजे कामानिमित्त ती खूप ट्रॅव्हल करत असते ना, म्हणून म्हटलं." पुढे ते मस्करीतच म्हणतात, की "बघा, बघा, अहो हा बायकोला आत्ताच सगळं विचारून करतोय." ईशान हसतच म्हणतो, "आणि हो, बायकोला घाबरतो सुद्धा." अनिश म्हणतो, तू गप्प बस रे." देसाई म्हणतात, की "चालायचंच. हे बघ, असं घाबरायचं नाही. तुला ना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. एकदा भेट रे तू फुरसतमध्ये, बसूयात आपण." ईशान म्हणतो, "बसूयात काका, म्हणजे तू ह्यांच्यासोबत बसणार आहेस?" इरा म्हणते, "थांब, मी ना चल आता आजोबांनाच जाऊन सांगते." असं म्हणत ते दोघं जण निघायला लागतात. अनिश त्या दोघांना थांबवतच म्हणतो, "अहो काय देसाई, तुम्ही काय बोलतायत मुलांसमोर?" देसाई म्हणतात, "अरे रे रे, काय अवस्था झाली आहे रे तुझी. अरे तू आधी कसा वाघ होतास वाघ, आता पार कोकरू झालंय कोकरू. साहजिक आहे म्हणा, बाप आणि बायकोच्या भांडणात तुझं हेच व्हायचंय." अनिश म्हणतो, "झालं तुमचं, निघू का मी आता? चला आपण निघूयात." परत देसाई आडवतच म्हणतात, की "1 मिनिटं, 1 मिनिटं, असं घाबरून चालायचं नसतं. बायकोला तोंडावर सांगायचं, आपल्याला पूजा घालायची आहे आणि तुला यावंच लागेल. कळालं? अरे भैरवी आत्ताची आहे, तू तरी ते लहानाचा मोठा झाला आहेस ना. हे बघ, एकतर लग्न केलंस आणि पार्टी दिली नाहीस, ते आम्ही समजू शकतो. पण आता हे पळून जाऊन वगैरे तू लग्न केलेलंच आहेस तर." अनिश म्हणतो, "हे बघा, मी काय पळून वगैरे लग्न केलं नाही."
देसाई म्हणतात, की "अरे अनिश, याला पळून जाऊनच लग्न म्हणतात. बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. पण निदान आता पूजा घाला आणि तुमच्या दोघांच्या वतीनं आम्हा सगळ्यांना सोसायटीमध्ये मस्तपैकी पंक्तीचा थाट मांडू द्या." ईशान म्हणतो, "हो काका चालेल, सेकंदापुरी ठेवा हां." अनिश त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतोय, "तू गप्प बस रे. चला उशीर होतोय ना. चला, चला लवकर." असं म्हणत ते गेटपाशी येतात. तेवढ्यात जनार्दन बाहेरून आतमध्ये येतात आणि म्हणतात, की "काय पोरांनो, बॅगा-बिगा घेऊन कुठे निघाला आहात?" अनिश म्हणतो, "त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. ऑलरेडी उशीर झालाय. मी रिक्षा बुक करतोय." जनार्दन म्हणतात, "काय पेपर वगैरे काही वाचतात की नाही?" "अरे रिक्षाचा आज संप आहे. आज मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन न्यूज आलेली आहे. पण काय आहे, गेम खेळण्याच्या नादामध्ये तुम्हाला ते बघायला भेटली नसेल ना." ईशान उलट उत्तर देत म्हणतो, की "अहो काका, तुम्ही असताना आम्हाला न्यूजपेपर पाहायची काय गरज आहे? अख्खी वर्ल्ड न्यूज देता तुम्ही आम्हाला." यावरती अनिश थोडासा खचतो. जनार्दन म्हणतात, की "बघा, बघा अनिशराव, पोराचा हजरजबाबीपणा बघा." इरा म्हणते, "यार काका चल ना, खूप लेट होतंय." अनिश म्हणतो, "हो, मी आता कॅबच बुक करतो." इरा म्हणते, "अरे काका, कॅब बुक होत नव्हती म्हणून तर आपण रिक्षा बघत होतो ना." अनिश म्हणतो, "आय नो. थांबा, मी ना भैरवीला विचारतो, आपण तिची गाडी घेऊन जाऊयात." पुढे तो भैरवीला फोन करतो आणि तो भैरवीची गाडी घेऊन जायला लागतो. गाडीमध्ये आता इरा, ईशान बसतात. तर अनिश हा घाईगडबडीत गाडी चालवायला लागतो आणि रिव्हर्स गाडी घेतल्यावरती पाठीमागं असलेल्या टू व्हीलरला यांची गाडी धडकते. ईशान मोठ्यानेच म्हणतो, की "अरे काका, तू गाडी ठोकली आणि ही गाडी तर माऊच्या ऑफिसची आहे ना." अनिश म्हणतो, "गप रे तू." असं म्हणत अनिश उतरतो आणि पाठीमागे पाहतो, की गाडी किती लागलेली आहे ती. तेवढ्यात तिथे देसाई, सातपुते सगळेजण सोसायटीमधले येतात आणि परत एकदा ते पूजेचा विषय काढतात. त्यावेळेस अनिश म्हणतो, की "बास झालं, आता मी आल्यावरतीच बोलतो. आता मी जातोय." असं म्हणत परत एकदा गाडीत बसतो आणि मुलांना एक्झामसाठी घेऊन जातो. देसाई म्हणतात, "थोडा वेळ लागेल, पण आता आपण ह्याला पटवायचं म्हणजे पटवायचंच." तर इकडे भैरवी ही त्या एजन्सीला फोन करते आणि झापते. म्हणते, "काय तुम्ही बाई पाठवली होती? अहो थोडं एक्स्ट्रा काम सांगितलं तर नाही म्हणते चक्क. असं कुठं असतं का?" तिकडून एजन्सीवाले सुद्धा हिला बोलत असतात. पुढे भैरवी म्हणते, "बरं ठीक आहे, मला आजच्या आज अर्जंटमध्ये एक बाई पाठवा." एजन्सीवाले सांगतात, की "आता अवेलेबल नाहीये." भैरवी म्हणते, "नाहीये? ठीक आहे, नका पाठवू. एवढ्या अख्ख्या मुंबईमध्ये काय फक्त तुमचीच एजन्सी आहे का? मी दुसरीकडून पाहील." असं म्हणत ती रागातच फोन कट करते. त्यानंतर आता आपण असं पाहतो, की इरा, ईशान हे दोघं जण पेपर देऊन पुन्हा एकदा गाडीत बसून घरी यायला निघतात. ईशान गाडी पाहतो आणि म्हणतो, "अरे काका, तू बोलला होतास किती छोटा टेंट आहे. अरे हा किती मोठा टेंट आहे बघ ना." इरा म्हणते, "अरे ही तर मावच्या कंपनीची कार आहे. तिला जर कळालं तर?" ईशान म्हणतो, "काका, ते देसाई काका म्हणतात ना, ते एकदम बरोबर बोललेत बघ. तू आधी वाघ होतास वाघ, आता तुझं बकरू झालंय बकरू." इरा म्हणते, "बकरू नाही, कोकरू, डंबो." तर ईशान म्हणतो, "हां तेच, कोकरू, कोकरू." अनिश म्हणतो, "झालं तुमचं, बसा आता गाडीत." ईशान म्हणतो, "ऑल द बेस्ट कोकरू." अनिश त्याच्यावरती रागवतच म्हणतो, "फटके खाशील हां, बस गाडीत लवकर." पुढे हे सगळेजण गाडीत बसतात आणि घरी यायला निघतात. तर इकडे अशोक मामा हे घरातली सगळी कामं आटपतात. तेवढ्यात त्यांना फुलराणीचा फोन येतो. अशोक मामा हसतच म्हणतात, की "हॅलो, हॅलो. फुलराणी कशी आहेस? अगं मी तुझ्या घरी गेलो होतो हां. प्राजक्ताने सांगितलं, की तू गावी गेली आहेस. हे बघ फुलराणी, तुझा सगळा अपमान विसरून तू परत ये असं मी तुला कधीच म्हणणार नाही. पण कधी मुंबईला आलीस ना तर भेटून जा हां. अगं वाट बघतोय मी तुझी." त्यानंतर ते फोन कट करतात. पुढे अशोक मामा दुःखी होऊन वेणूच्या फोटोसमोर येतात आणि म्हणतात, की "घराला बाईचा हात लागला, की घराला घर पण येतं." फुलराणी गेल्यामुळं ते घरपण सुद्धा गेलेलं आहे. भैरवी तशी चांगली आहे, हुशार आहे, पण कामावरच्या प्रेमामुळं तिला माणसांवर प्रेम करायला वेळच मिळत नाहीये. बाहेरची धावपळ केल्यानंतर दिवसाअखेर विसावा घ्यायला घरटंच लागतं ना वेणू. आजच्या पिढीला या घराचा लळाच राहिलेला नाहीये. भैरवीने घर सांभाळण्याचं चॅलेंज घेतलंय, पण त्या घराच्या प्रेमापोटी नाही, माझ्यावरच्या रागापोटी घेतलेलं फुलराणीची खूप गरज आहे. वेळ कर्तव्य म्हणून घर मॅनेज करणं आणि निघुतीने घर सांभाळणं यातला फरक आजच्या पिढीला कळेल का? असं म्हणत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते खूप भावूक होतात आणि रडतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.